कोणत्याही आंदोलनाला एका दिवसात यश मिळत नसतं। त्यासाठी दिवसेंदिवस महिन्या मागून महिना वर्षानुवर्षे चिकाटीने लढावं लागतं। आरक्षणासाठी लढा पुकारणार जरांगे पाटलांनी हेच दाखवून दिलंय। पाहूयात यावरचाच हा रिपोर्ट। या अश्रूंचं मोल करता येणार नाही, या भावनांना रोखता येणार नव्हतं। राज्याच्या राजधानीत मराठा आरक्षणाचं मैदान मारलं आणि जरांगे पाटलांच्या गेल्या 2 वर्षातील लढ्यावर शिक्कामोर्तब झालं। पहिलं उपोषण 29 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्यासाठी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती। दुसरं उपोषण 25 ऑक्टोबर 2023 ते 2 नोव्हेंबर 2023 राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली होती। तिसरं आंदोलन 20 जानेवारी 2024 जरांगेंचा मोर्चा मुंबईकडे निघाला। 27 जानेवारी 2024 मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयरे अध्यादेशाची प्रत दिल्यानंतर गुलाल उधळला। चौथं उपोषण 8 ते 13 जून 2024 राज्य सरकारला 13 जुलै 2024 पर्यंत अल्टिमेटम दिला। पाचवं उपोषण 20 ते 24 जुलै 2024 सरकारला 13 ऑगस्ट 2024 पर्यंतचा अल्टिमेटम दिला। सहावं उपोषण 16 ते 25 सप्टेंबर 2024 9व्या दिवशी आमरण उपोषण स्थगित केलं। सातवं उपोषण 25 ते 30 जानेवारी 2025 सरकारला ऑगस्ट 2025 पर्यंतचा अल्टिमेटम दिला। आणि 8वं उपोषण अर्थात 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025। मुख्यमंत्री साहेब, आणखीन तुमच्या हातातून संधी गेलेली नाही। मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे। मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका। मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मला जरांगे चाटत नाही। मी याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं, मी जेलमध्ये सडेल, जेलमध्ये आमरण उपोषण करीन, पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही। म्हणून सगळ्या मागणीची अंमलबजावणी करावी। तुम्हाला आणखी नाही विनंतीपूर्वक आमचं आग्रहाचं सांगणं, याच्यापेक्षा काही सांगू शकत नाही। बरोबर 2 वर्षांपूर्वी म्हणजे 2023 मध्ये अंतरवाली सराटीतल्या आंदोलनात लाठीमारामुळे जरांगे पाटील महाराष्ट्राला परिचित झाले। मराठा आरक्षणाच्या लढ्याचा नवा चेहरा बनले। गरजवंत मराठ्यांसाठी सतत लढत राहिलेत। जरांगे पाटलांनी आपल्या लढ्याची धार कमी होऊ दिली नाही। आंदोलनाची पद्धतशीरपणे रणनीती आखण्यात टप्प्याटप्प्यानं ध्येय गाठलं। पहिला टप्पा सप्टेंबर 2023 ते जानेवारी 2024 कुणबींच्या नोंदी शोधण्यास समिती स्थापन। 50 लाख कुणबी नोंदी सापडल्या। जानेवारी 2024 मध्ये सगळे सोयरे अध्यादेश जारी झाला। दुसरा टप्पा फेब्रुवारी 2024 ते जुलै 2025 ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी लावून धरली। कायदेशीर अडथळ्यांचं निराकरण केलं। तिसरा टप्पा ऑगस्ट ते सप्टेंबर 2025 मुख्य मागण्या 8 पैकी 6 मागण्या मान्य। हैदराबाद गॅझेटचा GR तात्काळ, सातारा गॅझेटसाठी 1 महिन्याचा अवधी। मराठे ओबीसीत आले आणि मागच्या दारा फारातून नाही, कणा तिथं सह्या केल्या, GR लिहिलाय। मराठवाड्यातला मराठा थोड्याच दिवसात तुम्हाला पुरा आरक्षणात गेलेला दिसणार। मिशा पिळून नाही, छाती ठोकून सांगतो। 2 वर्षांपूर्वी छोट्याशा अंतरवाली सराटी गावानं संपूर्ण महाराष्ट्र हादरवला होता। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी 31 ऑगस्ट 2023 रोजी उपोषण सुरू केलं। महिलांपासून तरुणांपर्यंत सर्व समाज बांधव या आंदोलनात सामील झाले, पण त्याच दरम्यान पोलिसांचा लाठीचार्ज झाला। या लाठीचार्जमुळे मराठा समाजासह महाराष्ट्राच्या मनावर जखमा उमटवल्या। मनोजदादा जरांगे पाटील यांनी सगळ्या अपेक्षा पुरवलेल्या आहेत, तरी आम्हाला सर्व भारतात सगळा आनंद झालेला आहे। पाटलांनी आम्हाला आयुष्याच्या जन्मजोगाची सुधारणा दिलेली आहे। आता आमच्या गरीब मराठ्याचा नक्कीच फायदा होईल। शेवटी आपला मराठा समाज जिंकला आहे आणि आपल्या मराठा समाजाचे सरसेनापती मनोजदादा यांचा विजय झालेला आहे। पाटील पाटील अंतरवाली सराटी अनेक वेळा जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचं साथीदार ठरलंय।
शेतकरी शेती सोडून आले, तरुण अभ्यास थांबवून आले, तर महिला संसाराची गडबड बाजूला ठेवून आंदोलनात उभ्या राहिल्या. अंतरवाली सराटी हे केवळ एक गाव राहिलं नाही, तर मराठा समाजाच्या लढ्याचं केंद्रबिंदू बनलं. त्या दिवशी परिस्थिती तुम्ही दाखवलेली होती, कारण ती परिस्थिती म्हणजे एकदम काय असते ती त्या टायमाच्या वेदना ह्या आज बी आम्हाला ते जर क्षण आठवलं ना, अक्षरशः आमच्या हातपायाची तळ मस्तकाला जाती. त्या टायमाला गणपती नव्हते का, रक्षाबंधन नव्हतं, काय नव्हतं. अरे तुम्ही आज लाडक्या बहिणी म्हणायलात, त्या टायमाला आम्हाला लाडक्या बहिणी होतो. आम्ही रक्षाबंधन साजरं केलं, आम्ही सगळ्या पोलिसांना राख्या बांधल्या, आमच्या दादाला राखी बांधली. तुम्हाला काय गरज होती लाठी चार्ज करायची? 2 वर्ष झालेली आहेत, पण आमच्या दादाची परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे, त्यांना आता उपोषणाचं शक्यताच नाही त्यांची उपोषण करण्याची. पण आता आम्ही त्यांच्यासाठी बहिणी खंबीर उभा राहणार आहेत. जरांगे पाटलांनी एकट्याच्या बळावर लढा सुरू केला. मराठा समाजासाठी घरदार सोडलं. गावागावातील माणसांना सोबत घेत या लढ्याला विस्तीर्ण स्वरूप दिलं. मात्र मागणी मान्य होत नसल्यानं मुंबईचं आझाद मैदान आंदोलनाचं रणांगण झालं. अखेर जरांगे पाटलांनी आरक्षणाची लढाई जिंकत मैदान मारलंय. सचिन जिरे, पुढारी न्यूज, जालना.